नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनल। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण राज्य सरकारने 2023 साली अपंग पेन्शन योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत जे अपंग बांधव असतील त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत ते अपंग बांधव महिन्याला 600 रुपये पर्यंत आर्थिक मदत राज्य सरकारकडून या योजनेअंतर्गत घेऊ शकतात। तर ते या योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करू शकतात, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे ही योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते याची A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। मी अशाच राज्य सरकारच्या अपडेट्स आणि दुसऱ्या अदर गव्हर्नमेंट स्कीम आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ बघता परंतु चॅनल सबस्क्राइब करत नाही। मित्रांनो, चॅनल सबस्क्राइब करून घेत जा जेणेकरून मलाही व्हिडिओ बनवताना एक मोटिवेशन मिळत राहील। चला तर पाहूया की अपंग पेन्शन योजना नेमकी काय आहे। मित्रांनो, अपंग पेन्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अपंग नागरिकांना सन्मानाने समाजामध्ये जगता येईल व ते त्यांच्या कुटुंबावर ओझे होऊ नये या दृष्टिकोनातून राज्य सरकारने अपंग पेन्शन योजना सुरू केलेली आहे। समाजामध्ये जे अपंग बांधव असते त्यांना कुठलेही आर्थिक सहाय्य नसल्याने ते कुठेतरी समाजामध्ये खालच्या स्तरावर त्यांना ती वागणूक दिली जाते, परंतु या योजनेअंतर्गत ते स्वतःची आपली जी आर्थिक पूर्तता आहे ते या योजनेअंतर्गत करू शकतात। वर्षाला त्यांना 7 ते 8 हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत या योजनेअंतर्गत मिळत असते। मित्रांनो बघा, तर अपंग पेन्शन योजनेअंतर्गत अपंग नागरिकांना दरमहा 600 रुपये प्रदान केले जातात व ही योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात। त्यामुळे त्याचे पैसे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही व त्यांना योजनेचा संपूर्ण लाभ हा मिळत असतो। योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी त्यांच्याकडे मिनिमम त्यांचं जे हँडिकॅपचं सर्टिफिकेट आहे किंवा डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट ते 80% म्हणजे 80% ते अपंगत्व अपंगत्व ते राहिले असतील किंवा अपंगत्व ते 80% अपंगत्व ते असतील तर ते या योजनेसाठी अर्ज किंवा पात्र असतील। मित्रांनो, अपंग पेन्शन योजनेचे लाभार्थी हे राज्यातील अपंग व्यक्ती असल्यामुळे या योजनेचं नाव अपंग पेन्शन योजना असे ठेवण्यात आले आहे। राज्यात अनेक अपंग व्यक्ती आपल्या रस्त्याच्या शेजारी व फुटपाथवर भीक मागताना दिसतात। त्यांना समाजामध्ये समाज दर्जा दिला जात नाही, परंतु आपण कधी विचार करतो का की त्यांना भीक मागण्याची गरज का पडत असेल? कारण समाजामुळे त्यांना हे असे कृत्य करायला भाग पडते। जेव्हा आपण अपंग व्यक्ती कोणीही कामावर ठेवत नाही व सन्मानाने बोलत नाही तेव्हाच अपंग व्यक्ती रस्त्याच्या शेजारी व कडेला भीक मागण्यासाठी बसतात। अशा प्रकारच्या होणाऱ्या कृत्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही अपंग पेन्शन योजना सुरू केलेली आहे। तर मित्रांनो, या योजनेच्या आर्थिक तरतुदीमध्ये असे लिहिले आहे की दरमहा अपंग व्यक्तीला 600 रुपये दिले जातील व हे योजनेचे पैसे त्यांच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये जमा होतील। आपण राज्यामध्ये व देशामध्ये असे अनेक किस्से ऐकतो की अपंग वडिलाला व आईला घरातून काढून दिले जातं व त्यांना निश्चय दर्जाचे समजले जाते, परंतु ते काही जरी असले तरी ते आपले मातृपितृ असतात, त्यामुळे त्यांच्याशी असा व्यवहार करणे योग्य नसेल। अशा अंधश्रद्धेला वाईट विचारांना दूर करण्यासाठी ही योजना एकदम कारगर ठरणार आहे। मित्रांनो चला तर आता आपण या योजनेची A to Z बायोग्राफी पाहूया। या योजनेचं नाव आहे अपंग पेन्शन योजना। महाराष्ट्र राज्य सरकारने ही सुरू केलेली राज्यातील जेवढे अपंग असतील त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी या योजनेचा मेन उद्दिष्ट आणि हेतू आहे। तर या योजनेसाठी कोण पात्र असतील तर राज्यातील जेवढी अपंग असतील फक्त त्यांचे जे अपंगत्व हे 80% असायला पाहिजे, त्यांच्याकडे 80% अपंग सर्टिफिकेट हे असणं गरजेचं आहे। मित्रांनो, अपंग पेन्शन योजनेची मुख्य उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्यातील अपंग व्यक्तींना आर्थिक सहाय्य प्राप्त करून देणे व त्यांना आपल्या कुटुंबामध्ये हातभार लावण्यासाठी सहकार्य करणे हा मोठा हेतू राज्य सरकारचा या योजनेचा आहे। मित्रांनो, या योजनेमुळे राज्यातील अनेक अपंग नागरिकांना दरमहा 600 रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये प्राप्त झाली असून त्यांना त्यांच्या घरामध्ये व समाजामध्ये एक कर्ता कारक म्हणून त्यांची ओळख झाली आहे। योजनेअंतर्गत जास्तीत जास्त राज्यातील अपंग नागरिकांना त्यावर कार्यरत आहेत। तसेच महाराष्ट्र शासनाने या योजनेवर खास लक्ष देऊन अनेक प्रकारच्या समिती व सभा नेमलेल्या आहेत। या अंतर्गत योजनेची संपूर्ण कार्यप्रणाली हे चालत असते। आता या योजनेचं एक युनिक काम आहे ते म्हणजे जेवढी योजना चालवत आहे त्याच्यामध्ये सगळे अपंगत्व जे माणसं किंवा जे लोक आहेत ते काम करत आहेत, तेच या योजनेची सगळी हँडल करत आहेत, तेच सगळं पाहत आहे या योजनेचं। मित्रांनो आता मित्रांनो, तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी दाखला, अपंगत्व प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक खाते, मोबाईल नंबर व तसेच अपंगत्व दाखवणारे फोटो एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणार आहेत।
आता मित्रांनो, तुम्ही या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करू शकता, तर अपंग पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी संपूर्ण व सोप्या भाषेत मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगतोय। ते म्हणजे योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयामधून योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व तो तुम्हाला तिथे निशुल्क मिळेल मित्रांनो। त्यानंतर योजनेचा फॉर्म घेतल्यावर तुम्हाला तिथे विचारलेली संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने भरायची। फॉर्म भरताना अर्ज करताना जास्त खाडाखोड करू नका, जेणेकरून तुमची जी अपंग पेन्शन योजना आहे त्याच्यामध्ये काही अडचण निर्माण होईल। आणि तुम्हाला मी जेवढे डॉक्युमेंट्स सांगितले तेवढे या अर्जाला जोडायचे, या फॉर्मला तुम्ही मागे जोडायचे आणि ते अपंगाच्या ज्या सर्टिफिकेट आहे तेही तुम्हाला इथं लावायचे। त्यानंतर अर्ज संपूर्णपणे भरून झाल्यानंतर तो अर्ज तिथेच तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांकडे जमा करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला एक पोचपावती मिळेल, ती पोचपावती तुम्ही सांभाळून ठेवा, जेणेकरून तुम्ही जेव्हा 8-10 दिवसाने तिथं इन्क्वायरीसाठी जाणार की माझ्या ॲप्लिकेशनचं स्टेटस काय, तर ते तुम्हाला एक्झॅक्टली सांगतील की तुमच्या ॲप्लिकेशनची प्रोसेस आता कुठपर्यंत पोहोचली। आणि जरी ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालं तर ते अधिकारी तुम्हाला सांगतील की तुमचं आता अपंग पेन्शन येणं सुरू होऊन जाईल मित्रांनो। तर अशा पद्धतीने अर्ज करण्याची सोपी पद्धत आहे। यासाठी काही अडचण जरी आली असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा, मी तुम्हाला खरंच तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल त्या कमेंटचा मित्रांनो। आणि एक तुम्हाला माझ्याकडून एक रिक्वेस्ट आहे की प्लीज माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करत चला कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ आवडतात आणि कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे मित्रांनो। तुम्ही लाईकही नाही करत माझ्या व्हिडिओला आणि कमेंटही नाही करत, प्लीज कमेंट करत जा आणि लाईक करत जा। जरी तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अपंग बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या राज्य सरकारच्या आर्थिक योजनेबद्दल माहिती मिळेल आणि तेही लाभ घेऊ शकतील। आणि अशाच पुढच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया